नमस्कार मंडळी, मी प्रणव जडे. आजच्या भागात आपले खूप खूप स्वागत. आजचा श्लोक भाग 7 ऐकूया तर. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे निववावे. अर्थ: या श्लोकात समर्थ मनाला धाडस, सहनशीलता आणि नम्रता हे गुण बाणविण्याचा उपदेश करतात. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. हे मना श्रेष्ठ असे धारिष्ट म्हणजे नेहमी अविचल असे धाडस तुझ्यात असायला हवे. चांगले कार्य करताना अनेक अडथळे येतात, पण अशा वेळी धाडसाने आपले कार्य करीत राहावे. त्याने आपले कार्य सिद्धीस जाते. मना बोलणे नीच शोषित जावे. लोकांकडून होणारी निंदा, तिरस्कार, मत्सर, उपेक्षा अशा नीचतम गोष्टी सुद्धा सहन करता याव्या. अशी शोषिक वृत्ती सुद्धा अंगी बाणायला हवी. लोकांकडून नेहमी कौतुकच होईल अशा भ्रमात राहणे योग्य नव्हे. निंदेतून ऐकू आलेले दोष आपल्यात आहेत का याचे एकदा परीक्षण मात्र नक्की करावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. पण या बाबतीत सौम्यपणे आपली भूमिका प्रकट करणे आवश्यक असते. त्यासाठी आपले बोलणे नम्रतापूर्ण असावे. मना सर्व लोकासिरे निववावे. दुसऱ्याच्या अंतःकरणातील राग, द्वेषाचा विकार नाहीसा करण्यासाठी स्वतःची भूमिका योग्य शब्दात स्पष्ट करता आली पाहिजे, असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. आजचा श्लोक आणि त्याचा अर्थ आपणा सर्वांना नक्की आवडला असेल, समजला असेल अशी आशा करतो. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.